रामकृष्ण हरी मित्रांनो. तर दुपारचे वाजलेत 1 आणि आत्ताच माझी झोप झाली. आता एवढा लेट का? तर मला असते नाईट शिफ्ट त्याच्यामुळे रोज हाच टाईम होतो झोपेतून उठायला. मग काय अंघोळीसाठी पाणी तापायला ठेवलं आणि लक्षात आलं काल रात्री मी काही कपडे वाळत घातले होते टेरेसवरती. मग आलो आणि ते कपडे काढून घेतले. अंघोळ केली, फ्रेश झालो आणि मग डबा धुवायला घेतला. आता डबा आज रिकामाच न्यायचा होता कारण आज आपल्याला आई डबा बनवून देणार होती. हो, आई आली पुण्यामध्ये दादाकडे, तर मी चाललो दादाकडे. मग लक्षात आलं की आईसाठी मी काही भोपळ्याच्या बिया मागवल्या होत्या ऑनलाईन. त्या बॅगमध्ये टाकल्या, ऑटो पकडली आणि मी चाललो दादाकडे. आता रिक्षात बसल्या-बसल्या काही टाईमपास नव्हता. म्हटलं काय करावं, तर केस सेट करत बसलो. आता ते सेट तर होणार नव्हते, मग काहीतरी आपला टाईमपास. मग डायरेक्ट आलो शॉपवरती. तर इथे देवांशी बाहेरच खेळत होती. तिने मला बघितलं आणि तिला खूप आनंद झाला. विचार करत असेल की अरे चाचू असे अचानक कुठून उगवले. मग काय आम्ही आलो रूमवरती. आता तिला कोणाला पुढे जाऊ द्यायचं नव्हतं, तिलाच आधी घरात जायचं होतं. मग आम्ही सर्व तिच्या पाठीमागे चाललो. घरी आलो तर दादू इथे मस्त मोबाईल पाहत बसला होता. देवांशीसाठी खाऊ आणला, तिला म्हटलं घे, तर ती इग्नोर करत होती मला. जेव्हा तिला म्हटलं की याच्यामध्ये आईस्क्रीम आहे, तर लगेच माझ्या हातातून घेतला आणि म्हणे चाचू मला आईस्क्रीम खायचीच आहे आता. मग काय लगेच तिला आईस्क्रीम काढून दिली आणि ती आईस्क्रीम खात बसली. आई साफसफाई करत होती आणि अनुने 2 ब्रासलेट बनवले होते, एक तिच्यासाठी आणि एक तिच्या फ्रेंडसाठी. तर ती मला सांगत होती की मामा तुम्हाला जर असे पाहिजे असेल तर ₹80 द्या आणि हे दोन्ही पण घेऊन जा. म्हटलं नको, तुलाच राहू दे. नंतर आई आणि मी गेलो टेरेसवरती रील्स बनवण्यासाठी. आता आमची रील बनवून झाली, तेच लगेच देवांशी आली आणि मला म्हणे चाचू माझा पण व्हिडिओ काढायचा. मग काय तिचा एक व्हिडिओ काढला. नंतर वहिनींनी मस्त टिफिन पॅक करून दिला. आता मी जो टिफिन नेला होता तो त्यांनी ठेवून घेतला आणि मला नवीन टिफिन दिला. त्याचबरोबर त्यांनी माझ्यासाठी काही खारीक खोबऱ्याचे लाडू बनवले होते. एक मोठा डबा भरून त्यांनी मला लाडू दिले आणि मी निघालो त्यांना बाय करून ऑफिसला जाण्यासाठी. आई माझ्या बरोबरच खाली आली आणि जोपर्यंत मी जात नाही रिक्षात बसून तोपर्यंत खालीच उभी राहिली. मग मी रिक्षा पकडली आणि थेट निघालो ऑफिसला जाण्यासाठी. आईला खूप वाटत होतं की आज मी त्यांच्यासोबत थांबावं आणि 31st सेलिब्रेट करावं, पण काय करणार, ऑफिसला जाणं महत्वाचं होतं. मनावर दगड ठेवला आणि निघालो ऑफिसला जाण्यासाठी. बघू शकता तुम्ही चेहऱ्यावर किती आनंद दिसतोय, पण आतून मन किती दुखतं हे तुम्हाला कसं कळणार हो. मग काय ऑफिसला पोहोचलो आणि लगेच काम सुरू केलं. आपल्या ऑफिसमध्ये फक्त आपण एकटाच असतो बरं का नाईट शिफ्टला. मग टिफिन काढला आणि लगेच जेवायला घेतलं. म्हटलं चला काम करता करता जेवण पण करून घेऊ, परत वेळ भेटतो की नाही. आणि ही जी छोटी चपाती आहे ना, ही अनुने माझ्यासाठी स्पेशल बनवली होती. म्हणे मामा तुम्ही ही एक चपाती घेऊन जा म्हणजे तुमचं लवकर पोट भरेल. मग काय टिफिन काढला आणि मस्तपैकी पोटभर जेवलो. आज खूप दिवसानंतर आईच्या हातचं खायला भेटलं होतं. मग काय मस्त पोटभर जेवण केलं. त्यानंतर टिफिन होता तसा पॅक करून ठेवला आणि पुन्हा एकदा कामाला बिलगलो. आता काम तर करावंच लागणार ना. लोकांना वाटतं IT मध्ये जॉब करतोय म्हणजे खूप मज्जा असेल, पण किती हाल असतात हे फक्त IT मध्ये काम करणाऱ्यालाच माहिती असतं. बाहेर फटाक्यांचा आवाज आला आणि समजलं की नवीन वर्षाची सुरुवात झाली. तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. लॅपटॉप बंद केला आणि मी निघालो रूमवर जाण्यासाठी. आता रूमवर पोहोचलो 1:30 वाजता, फ्रेश झालो आणि लगेच प्रोजेक्टचं काम करायला घेतलं. आता प्रोजेक्टचं काम म्हणजे डिप्लोमा आणि डिग्रीच्या मुलांचे ऑर्डिनिओ बेस्ड प्रोजेक्ट मी करून देतो. तर तुम्हाला जर कोणाला प्रोजेक्ट करायचा असेल तर नक्कीच मला DM करा.